Hello students, this is Sham sir. I welcome you in my YouTube channel. In last video, we have seen our second poem, Indian Weavers. And in that, we have seen the icebreakers, summary and analysis of the poem. This poem has been written by Sarojini Naidu. She is called Nightingale of India. And from this poem we come to know why she is called so. As we will see this poem, ही पोएम जी आज आपण बघणार आहोत त्या पोएममध्ये खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे प्रत्येक ओळीमध्ये फिगर ऑफ स्पीचचा वापर केला गेलेला आहे. एक पोएटिक डिवाइस जी आहे ट्रॅडिशनल पॅटर्न त्याचा वापर यामध्ये केला गेलेला आहे. आणि आपण म्हणून आज बघणार आहोत पोएटिक डिवाइसेस अँड फिगर ऑफ स्पीच यूज्ड इन द पोएम बाय सरोजिनी नायडू. तर चला बघूया. आयडेंटिफाय अँड एक्सप्लेन द फिगर ऑफ स्पीच फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. यामध्ये मी लाईन टू लाईन फिगर ऑफ स्पीच घेतला आहे कारण या पोएममध्ये प्रत्येक लाईनमध्ये एक किंवा दोन किंवा तीन फिगर ऑफ स्पीचेसचा वापर केलेला आहे. त्याच्यामुळे तुम्हालाही लक्षात येईल की सरोजिनी नायडूच्या पोएम ह्या रिदमिक आहे, त्या फुल ऑफ फिगर्स ऑफ स्पीचेस आहे. पोएटिक डिवाइसचा खूप छान पद्धतीने त्यांनी यामध्ये वापर केलेला आहे. लेट अस सी अ फर्स्ट लाईन. वीवर्स विविंग ॲट break of day. Weavers weaving at break of day, as you can see in the picture. Break of day means dawn, early morning. Weavers जे आपलं काम सुरू करतात ते अर्ली मॉर्निंगला सुरू करतात. चला बघूया यामध्ये कोणता फिगर ऑफ स्पीच आपल्याला इथे दिलेला आहे. यामध्ये फिगर ऑफ स्पीच आहे ॲलिटरेशन. स्टुडंट, यामध्ये कोणत्या फिगर ऑफ स्पीचचा वापर केलेला आहे? ॲलिटरेशन या फिगर ऑफ स्पीचचा इथे वापर पोएटने केलेला आहे. याचं कारण म्हणजे यामध्ये डब्ल्यू डब्ल्यू हा जो साऊंड आहे तो रिपीट गेलेला आहे. ॲलिटरेशन म्हणजे काय? जेव्हा कवी आपल्या कवितेच्या ओळीमध्ये जेव्हा एखाद्या अक्षराचा, शब्दाचा नाही म्हटलाय मी, अक्षराचा वापर पुन्हा पुन्हा करून त्या ओळीमध्ये नाद निर्माण करतो तेव्हा त्यास ॲलिटरेशन अलंकार असं म्हटलं जाते. इथे बघा, द साऊंड ऑफ द लेटर डब्ल्यू हॅज बीन रिपीटेड प्लीजिंगली, हॅज बीन रिपीटेड फॉर पोएटिक इफेक्ट. दुसरा अलंकार यामध्ये जो सांगण्यात आलेला आहे तो आहे मेटाफर. मेटाफर का मेटाफर आहे? द स्टार्ट ऑफ अ न्यू डे means break of day has been indirectly compared to the start of a new life. मेटाफर काय आहे? जेव्हा दोन गोष्टीमध्ये तुलना करत असताना त्या दोन गोष्टी सारख्या आहे असं न म्हणता पहिली वस्तूच ही दुसरी वस्तू आहे असं म्हटल्या जाते किंवा अप्रत्यक्षपणे त्यामध्ये तुलना केली जात असते, तेव्हा त्याला मेटाफर हा अलंकार म्हणत असतात. ओके. दुसरी ओळ आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक ओळीमध्ये यामध्ये फिगर ऑफ स्पीचचा वापर केला गेलेला आहे. वाय डू यू व्ह्यू अ गारमेंट सो गे. तुम्हाला बघा त्या पिक्चरमध्ये गारमेंट्स दिसतच आहे. दिस इज अन एक्झाम्पल ऑफ ॲलिटरेशन. अगेन, वाय इट इज ॲलिटरेशन? बघा इथे पण द साऊंड ऑफ डब्ल्यू इन वाय अँड व्ह्यू and sound of G, garment and gay. The sounds have been repeated for poetic effect. So it is alliteration. आणि दुसरा जो अलंकार यामध्ये आहे तो आहे इंटरॉगेशन. स्टुडंट्स, एक्सप्लेनेशन बघूया आपण त्याचं. अ क्वेश्चन इज आस्क्ड इन्स्टेड ऑफ अ स्टेटमेंट. म्हणजे इथे बघा, स्टेटमेंटच्या ऐवजी म्हणजे विधानार्थी वाक्याच्या ऐवजी
कवयित्रीने प्रश्नाचा वापर केला गेलेला आहे आणि जेव्हा अशा प्रकारे प्रश्नाचा वापर केला गेला जात असतो तेव्हा त्याला त्या अलंकाराला इंटरॉगेशन अलंकार असं म्हणत असतात. तर चला बघूया आपली तिसरी ओळ. ब्ल्यू ॲज द विंग ऑफ हेल्सियन वाईल्ड. स्टुडंट, हेल्सियन मीन्स इट इज अ नेम ऑफ किंगफिशर. किंगफिशर जो पक्षी आहे त्याला हेल्सियन सुद्धा म्हणत असतात. तर बघा त्याच्या पंखांचा रंग कसा आहे, ब्ल्यू आहे. तर यामध्ये पहिलं जे फिगर ऑफ स्पीच आहे आपल्याला दिसत आहे ठळकपणे ते आहे ॲलिटरेशन. कारण बघा इथे सुद्धा विद्यार्थ्यांना तुम्हाला दिसत असेल ब्ल्यू ॲज द विंग डब्ल्यू अँड वाईल्ड. इथे द साऊंड ऑफ द लेटर डब्ल्यू हॅज बीन रिपीटेड फॉर पोएटिक इफेक्ट जसं आपल्याला दिसत आहे. त्याच्यामुळे हा ॲलिटरेशन अलंकार आहे. आणि दुसरा अलंकार जो याच्यामध्ये दिलेला आहे तो सिमिली. आता सिमिली म्हणजे काय विद्यार्थ्यांनो, जेव्हा दोन गोष्टीमध्ये तुलना करत असताना, दोन भिन्न गोष्टीमध्ये तुलना करत असताना त्या दोन भिन्न गोष्टी एका कोणत्या तरी बाबतीत समान आहे, देर इज सिमिलॅरिटी इन वन क्वालिटी और वन ऑब्जेक्टिव्ह, दॅट टाइम इट इज कॉल्ड सिमिली. आणि ही जी सिमिली आहे हे ॲज आणि लाईक या शब्दांचा वापर करून, म्हणजे इथे डायरेक्ट कंपॅरिझन त्या दोघांमध्ये दिलेली असते. लाईक ॲज किंवा ॲज डॅश डॅश ॲज ह्या शब्दांचा वापर करून इथे डायरेक्ट कंपॅरिझन दिलेली असते. मला वाटतं तुम्हाला सिमिली अलंकार हा समजलेला काय. दोन भिन्न गोष्टीमध्ये कोणत्या तरी एका बाबतीत समानता आहे हे दर्शविण्यासाठी लाईक ॲज किंवा ॲज डॅश डॅश ॲज या शब्दांचा वापर केला जात असतो तेव्हा त्याला सिमिली अलंकार असं म्हणतात. हा अलंकार ओळखायला अगदी सोपा आहे जिथे कंपॅरिझन केल्या गेलेली आहे दोन गोष्टींमध्ये, दोन वस्तूंमध्ये. तर इथे बघा जी कंपॅरिझन आहे ती आहे ब्ल्यू विंग ऑफ हेल्सियन. हा जे आहे कलर जो आहे, गारमेंटचा जो कलर आहे तो कसा आहे, ब्ल्यू आहे. आणि त्याची जी तुलना आहे ते हेल्सियन वाईल्ड म्हणजे जो किंगफिशर बर्ड आहे त्याच्या पंखाशी केलेली आहे जसं आपल्याला चित्रामध्ये दिसत आहे. चौथी ओळ आहे आपल्या कवितेतली, वी व्ह्यू द रोब्स ऑफ ए न्यूबॉर्न चाइल्ड. बघा न्यूबॉर्न चाइल्ड तुम्हाला दिसत आहे तिथे, वी व्ह्यू द रोब्स ऑफ ए न्यूबॉर्न चाइल्ड. आम्ही ते उत्तर जेव्हा देतात तेव्हा म्हणतात की आम्ही काय करत आहोत. कवित्रीने प्रश्न विचारला होता की तुम्ही काय विणत आहात. तर उत्तर मिळालेलं आहे की बा न्यूबॉर्न चाइल्ड म्हणजे जे लहान मुलं आहे त्या लहान मुलाचे आम्ही कपडे जे आहे इथे बनवत आहोत. आणि आता तुम्ही मला सांगा यामध्ये कोणता अलंकार आहे, तुम्हाला ओळखू येईलच. हां, यस, इट इज alliteration because as you can see the sound of W in V and view, okay, has been repeated for poetic effect, so it is alliteration. इथे सुद्धा WW हे जे अक्षर आहे V आणि व्ह्यू मध्ये रिपीट केल्या गेलेला आहे, साऊंड इथे रिपीट केला गेलेला आहे Wचा आणि त्यामुळे हे आहे alliteration. चला बघूया नंतरची ओळ आपली, we were swimming at fall of night. we were swimming at fall of night. विद्यार्थ्यांना जसं तुम्हाला दिसत आहे की याच्यामध्ये काय आहे, मेटाफॉर वापरला गेलेला आहे. आता जे फॉल ऑफ नाईट आहे हे काही फक्त फॉल ऑफ नाईट नाही आहे, तर फॉल ऑफ नाईटला जीवनाच्या एका स्टेजची, जसं या कवितेमध्ये कवयित्रीने फर्स्ट, सेकंड आणि थर्ड स्टांजामध्ये, पहिल्या स्टांजामध्ये जीवनाची सुरुवात केलेली आहे ब्रेक ऑफ डे. ब्रेक ऑफ डे म्हणजे काय आहे, तर ते एक स्टेज आहे, फर्स्ट स्टेज ज्यावेळेस आपलं जीवन सुरू होते. आणि तिथे वापरलेलं आहे आणखी एक लास्ट लाईनला न्यू बॉर्न बेबी. आणि इथे वापरलेलं आहे की फॉल ऑफ नाईट म्हणजे ही जीवनाची संध्याकाळ, की ज्यामध्ये इंडियामध्ये जास्तीत जास्त लग्न ज्या वेळेस केल्या जात असतात, तर हे आपल्या जीवनातली सेकंड स्टेज आहे. तर त्याचं जे कंपॅरिझन आहे इथं केल्या गेल्यामुळे मेटाफॉर इथं आहे. बघा त्याचं एक्सप्लेनेशन बघूया. द बिगिनिंग ऑफ नाईट ऑर डस्क means of night has been indirectly compared to the beginning of youth. म्हणजे ह्याचा रात्रीची जी तुलना आहे ती बिगिनिंग ऑफ यूथ जे आहे आपलं तरुण वय जे आहे, ॲडल्टहुड जे आहे याच्याशी इथे अप्रत्यक्षपणे तुलना केल्या गेलेली आहे आणि त्याच्यामुळे या अलंकाराला म्हटलं गेलेलं आहे मेटाफॉर. ओके, त्यानंतर बघूया आपण
फॉल ऑफ नाईट ॲज यू कॅन सी इन द पिक्चर. आणि सेकंड जो आहे स्पष्ट तुम्हाला दिसत असलेला अलंकार जो आहे तो आहे ॲलिटरेशन. वन्स अगेन लुक, इथे सुद्धा ॲलिटरेशनचा वापर आहे की यामध्ये साऊंड ऑफ डब्ल्यू हॅज बीन रिपीटेड. The sound of the letter W has been repeated for poetic effect. So it is alliteration. मला वाटतं alliterationच्या बाबतीत तुम्हाला खूप काही सांगायची आता गरज राहिलेली नाही आहे. नेक्स्ट लाईन आपण बघूया. 5th लाईन आहे, सेकंड स्टांजाची लाईन आहे. वन्स अगेन द पोएटेस आस्क द व्ह्यूअर्स अ क्वेश्चन, वाय डू यू व्ह्यू अ गारमेंट सो ब्राईट? वाय डू यू व्ह्यू गारमेंट सो ब्राईट? लुक ॲट द पिक्चर. गारमेंट सो ब्राईट, कसे शुभ्र असे कपडे बनवलेले आहे. का तुम्ही एवढे सारे शुभ्र कपडे बनवता असं विचारलेलं आहे. आता मला तुम्ही सांगा की यामध्ये कोणता अलंकार तुम्हाला दिसत आहे? हां, तुम्ही ओळखू शकता? हां, यस स्टुडंट्स, यस, इट इज ॲलिटरेशन. लुक, द साऊंड ऑफ डब्ल्यू इन वाय अँड इन व्ह्यू. ओके, इट इज alliteration. The sound of W has been repeated for poetic effect. The sound of W has been repeated for poetic effect. Okay, again it is interrogation. तुम्हाला माहित लक्षात आलं असेल की इथे प्रश्न विचारलेला आहे. अ क्वेश्चन इज आस्क्ड इन्स्टेड ऑफ अ स्टेटमेंट. म्हणजे विधानार्थी वाक्य करण्याच्या ऐवजी इथे लेखिकेने काय केलेलं आहे? प्रश्न विचारलेला आहे. आणि जिथे प्रश्न विचारलेला असतो कवितेमध्ये त्याला आपण इंटरॉगेशन म्हणजे प्रश्नार्थक अलंकार असं आपण इथे म्हणत असतो, जे तुमच्या आता लक्षात आलेलं असेल. नेक्स्ट लाईन आहे, लाईक द प्लुम्स ऑफ ए पीकॉक पर्पल अँड ग्रीन. लाईक द प्लुम्स ऑफ ए पीकॉक पर्पल अँड ग्रीन. स्टुडंट्स बघा कोणता अलंकार आहे हा? लाईक म्हणजे इथे आणखी कंपॅरिझन केली म्हणजे तुलना केलेली आहे. आणि जिथे दोन भिन्न वस्तूमध्ये एका कोणत्या तरी बाबतीमध्ये तुलना केलेली असते तेव्हा त्या अलंकाराला काय म्हणतो आपण? हां, यस, इट इज कॉल्ड सिमिली. ओके, काय केलेलं आहे इथे? तर द ब्राईट garment has been directly compared to the purple and green plumes of peacock with the use of word like. म्हणजे like या शब्दाने जे शुभ्र असे कपडे बनवले गेलेले आहे त्याची तुलना मोराच्या पिसाची की जे कलरमध्ये पर्पल आणि ग्रीन आहे याच्याशी त्यांनी केलेली आहे, ॲज यू कॅन सी इन द पिक्चर. आणि सेकंड जो अलंकार याच्यामध्ये आहे तो आहे ॲलिटरेशन. कोणता आहे? ॲलिटरेशन. सांगा बरं काय ॲलिटरेशन आहे? कोणता साऊंड इथे रिपीट केलेला आहे? हां, यस, द साऊंड ऑफ पी. बघा कुठे कुठे वापरलेला आहे? प्लम्समध्ये, पीकॉकमध्ये आणि पर्पलमध्ये. या 3 जागी काय केलेलं आहे? द साऊंड ऑफ पी हॅज बीन रिपीटेड फॉर पोएटिक इफेक्ट. आणि मला असं वाटतंय की आता तुम्हाला ॲलिटरेशन हा अलंकार आणि सिमिली हा अलंकार खूप चांगल्या पद्धतीने इथे तुम्हाला समजलेला आहे. लेट्स मूव्ह टू अवर नेक्स्ट लाईन. नेक्स्ट लाईन आहे, वी व्ह्यू द गारमेंट्स. वी व्ह्यू द मॅरेज वेल्स ऑफ अ क्वीन. We view the marriage wealth of a queen. आम्ही काय विणत आहोत? तर मॅरेज वेल्स ऑफ ए क्वीन म्हणजे राणीच्या लग्नाचा जो ड्रेस आहे परिधान करायचा लग्नामध्ये तो आम्ही इथे विणत आहोत. आणि आता तुम्ही मला सांगायचं की इथे कोणता अलंकार आहे? बघा साऊंड ऑफ डब्ल्यू रिपीट केलेला आहे. मग हा कोणता अलंकार आहे? यस, इट इज ॲलिटरेशन. द साऊंड ऑफ द लेटर डब्ल्यू हॅज बीन रिपीटेड फॉर पोएटिक इफेक्ट. Okay, good student, you are good going. Baga, as you can see in the picture, the marriage veil of a queen. Next line ahe, weavers weaving solemn and still. Weavers weaving solemn and still. As you can see in the picture, the weaver is weaving, but he is very solemn. Solemn means serious, गंभीर. आणि स्टील म्हणजे अगदी शांत पद्धतीने तो आपलं काम करत आहे. आणि वेळ कोणता आहे? इव्हिनिंगचा. बघा तुम्हाला पिक्चरमध्ये दिसत असेल.
आणि यामध्ये कोणता अलंकार आहे विद्यार्थ्यांनो? हां सांगा. येस, इट इज ॲलिटरेशन. कोणते साऊंड्स रिपीट केले गेलेले आहे मध्ये? ओळखा पाहू, वाक्य बघूया. बघा, वाचूया आपण. वीवर्स विविंग मीन्स WW. सोलेम अँड स्टील, येस येस अँड W. द साऊंड of the letters W and S have been repeated for poetic effect. Next line is, what do you view in the moonlight chill? As you can see in the picture, moonlight. What do you view in the moonlight chill? It is example, again it is an example of alliteration. So students, this poem is full of alliteration. या पोएममध्ये भरपूर प्रमाणामध्ये ॲलिटरेशनचा वापर केला गेला असल्यामुळे ही पोएम खूप रिदमिक बनलेली आहे, खूप नादपूर्ण अशी बनलेली आहे, खूप सुंदर आहे. आणि म्हणूनच याच गोष्टीमुळे सरोजिनी नायडू यांना नायटिंगेल ऑफ इंडिया ही पदवी त्यांना देण्यात आली, ही मान त्यांना देण्यात आलेला आहे. इथे सुद्धा साऊंड ऑफ W हॅज बीन रिपीटेड प्लीजिंगली. ओके. आणि सेकंड याच्यामध्ये जे आहे ते आहे मेटॅफर. आपण जे पाहिलं होतं मूनलाईट चिल जे आहे, हे मूनलाईट चिल मीन्स हे जे आपलं एक स्टेज आहे, जीवनाचं अंतिम स्टेज ज्याला आपण म्हणत असतो, डेथ ज्याकडे आपण वळत असतो, तर त्याच्याशी इथे इनडायरेक्ट कंपॅरिझन आहे, जी आपल्याला दिसत नाही, म्हणूनच हे मेटॅफर आहे. जर आपल्याला ती कंपॅरिझन दिसली असली तर लाईक किंवा ॲज ह्या शब्दांनी दिसली असती आणि तो सिमिली अलंकार झाला असता. थोडा मेटाफॉर अलंकार हा समजायला आणि ओळखायला थोडासा कठीण जातो, त्यासाठी आपल्याला ते समजलं पाहिजे. कविता जर आपल्याला समजली तर आपल्याला मेटाफॉर आणि हे जे आहे हे आपल्याला इथे समजणार आहे. आणि म्हणून जर आपण बघितलं इथे तर हा मेटाफॉर का, द मूनलाईट चिल हॅज बीन इनडायरेक्टली कम्पेअर्ड टू द एंड ऑफ लाईफ मीन्स डेथ. डेथशी कम्पेअर केलेलं आहे इथे. ही कवितेची भाषा आहे, ही जेव्हा आपण खूप कवितेचं वाचन करू तेव्हा आपल्याला ती समजणार आहे. आणि तिसरा जो अलंकार आहे तो तुम्ही सहजपणे ओळखू शकता. यामध्ये कोणता आहे? कोणता? यस, इंटरॉगेशन. क्वेश्चन इज देअर, क्वेश्चन इज आस्क्ड. व्हॉट डू यू व्ह्यू इन द मूनलाईट चिल? अ क्वेश्चन. ओके, सो इट इज इंटरॉगेशन. अ क्वेश्चन इज आस्क्ड instead of a statement. This is the explanation you have to write. Okay. Next line आहे, white as a feather and white as a cloud. White as a feather and white as a cloud. आता तुम्ही ओळखा की यामध्ये कोणता अलंकार तुम्हाला सरळ सरळ दिसत आहे. येस, ॲज इज देअर. ओके. कसं? फिदर म्हणजे पंख आणि क्लाउड म्हणजे ढग, ढगासारखं. आणि जो ड्रेस बनवलेला आहे तो कसा आहे? व्हाईट आहे, पांढरा आहे. कशासारखा आहे तो? व्हाईट ॲज अ फिदर अँड व्हाईट ॲज अ क्लाउड. फिदर म्हणजे पंख आणि क्लाउड म्हणजे ढग. ढगासारखा आणि पंखासारखं ते काय आहे? व्हाईट आहे. जसं बघा तुम्हाला पिक्चरमध्ये स्पष्ट दिसत आहे विद्यार्थ्यांना. आणि म्हणून इथे कोणता अलंकार आहे? ॲजनी कंपॅरिझन केले. कंपॅरिझन आहे, ॲज आहे. आणि म्हणून कोणता आहे तो? सिमिली. हां, अगदी बरोबर ओळखला आहे विद्यार्थ्यांना तुम्ही. खूप छान, यू आर गोईंग व्हेरी वेल. बघा का, द व्हाईटनेस ऑफ अ funeral shroud has been directly compared to a white feather and a white cloud using word as. म्हणजे जे funeral shroud आहे म्हणजे अंत्ययात्रेमध्ये जो आपण मयत व्यक्तींवर जो कपडा टाकत असतो पांढऱ्या कलरचा, त्याच्या तो जो कपडा आहे तो कशासारखा आहे? तर फिदर आणि क्लाउड सारखा कसा आहे? व्हाईट आहे. अशी डायरेक्ट कंपॅरिझन केलेली आहे तिथे आणि म्हणून हे सिमिली आहे. आणि सेकंड आहे कोणता? ॲलिटरेशन. व्हाईट ॲज अ फिदर अँड व्हाईट ॲज अ क्लाउड. ॲलिटरेशन आहे तिथे, सॉरी, ॲलिटरेशनपेक्षा व्हाईट ॲज हे दोन वर्ड रिपीट केल्या गेल्या असल्यामुळे तिथे रिपिटिशन आहे. द वर्ड्स व्हाईट ॲज दे हॅव बीन रिपीटेड फॉर पोएटिक इफेक्ट. बघा इथे जेव्हा आता रिपिटिशन अलंकार काय आहे? ॲलिटरेशन आपण अलंकार पाहिला होता की ज्याच्यामध्ये साऊंड ऑफ लेटर यूज केला गेलेला असतो. म्हणजे जसं WW आपण बऱ्याच वेळा पाहिलं रिपीट केला गेला आहे, जी रिपीट केला गेला आहे. मागच्या एका लाईनमध्ये पाहिलं P हा साऊंड जो आहे तो रिपीट केला गेला आहे. रिपिटिशन काय? रिपिटिशन अगदी सोपं आहे, ज्याच्यामध्ये वर्ड्स, शब्द, जिथे शब्द हे पुन्हा पुन्हा वापरले जात असतात म्हणजे शब्दांची पुनरावृत्ती करून त्यामध्ये
म्हणजे कवितेमध्ये नाद साधला जात असतो, कविता सुंदर बनवल्या जात असते, चमत्कृतीपूर्ण बनवल्या जात असते, त्याला रिपिटेशन असं आपण म्हणत असतो. जसं की आपण जर आज पाहायला गेलं की हिमेश रेशमियाचे बरेचसे गाणे आहे हे रिपिटेशन ऑफ वर्ड्स आहे. किंवा आपण एक हिंदी गाणं पाहिलं होतं, छैया 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 चल छैया 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 छैया. यामध्ये बघा छैया हा शब्द एवढ्यादा वापरलेला आहे, म्हणजे रिपिटेशन ऑफ वर्ड्स जेव्हा केलेलं असते ना. हिमेश रेशमियाच्या गाण्यामध्ये आपण पाहतो तेरा 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 सुरूर, हे रिपिटेशन आहे. आणि इथे सुद्धा व्हाईट ॲज या वर्ड्सचं काय केलं गेलेलं आहे, रिपिटेशन केलं गेलं आहे, म्हणून याला म्हटलं जातं रिपिटेशन अलंकार. ओके, बघूया नेक्स्ट. वी व्ह्यू अ डेड मॅन्स फ्युनरल श्राउड. आता सांगा, तुम्ही सांगा मला कोणता अलंकार यामध्ये आपल्याला दिसत आहे. यस हियर, यस, ॲलिटरेशन, द साऊंड ऑफ W. The sound of W has been repeated for poetic effect. As you can see, funeral shroud. Okay, dead man's funeral shroud. Shroud म्हणजे पांढरा जो कापड आपण डेड बॉडीवर टाकत असतो त्याला श्राउड असं म्हणत असतात. इट इज alliteration. The sound of the letter W has been repeated for poetic effect. हे तुम्हाला खूप छान पद्धतीने समजलं असं मला वाटतं. चला बघूया नेक्स्ट गोष्टीकडे वळूया आपण. तर चला या बघूया आता जे आपण पोएटिक डिव्हाइसचा वापर केला, एक ट्रॅडिशनल राईम स्कीम या पोयममध्ये पोएटेसनी वापरले, कवित्रीने वापरलेली आहे आणि ती एक ट्रॅडिशनल आहे. काय आहे त्याच्यामध्ये, कशा पद्धतीने राईम स्कीम द्यायची मी आज तुम्हाला इथे शिकवतो. फर्स्ट स्टांजाची राईम स्कीम आहे डे ए, गे बी, वाईड बी, चाइल्ड बी. The rhyme scheme is AABB. It is traditional pattern of rhyme scheme. आता बघा विद्यार्थ्यांना काय असते, राईम स्कीम कशी द्यायची असते. राईम स्कीम एक पॅटर्न असते कवित्रीने. जसं आपण मागची एक कविता जी पाहिली होती ती फ्री वर्स होती. फ्री वर्स यासाठी होती की त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं राईम स्कीम किंवा मीटर किंवा कोणत्याही प्रकारचा पॅटर्न न वापरता ओपन सोर्स त्या कवितेला कवीने दिला होता आणि त्यामुळे ते जे आहे ती फ्री वर्स होती. यामध्ये एक राईम स्कीमचं पॅटर्न इथे दिलेलं आहे. जसं की आता तुम्ही इथे पाहाल की सुरुवात कशी करायची असते. राईम स्कीमची सुरुवात ही नेहमी अल्फाबेटिकल ए नी करत असतो. म्हणजे आपण जे आहे अल्फाबेट्स वापरत असतो त्यासाठी. जसं डे आहे, इट इज फर्स्ट लेटर, सो वी हॅव टू गिव्ह ए. सेकंड इज गे. आता हे करत असताना त्याचं प्रोनाऊन्सिएशन म्हणजे त्याचं जे उच्चारण करत असतो हे जर अगदी पहिल्या वरच्या शब्दाशी मिळत असेल तर ए द्यायचं आहे, नसेल मिळत तर बी द्यायचं आहे. पण गे या शब्दाचं उच्चारण डे म्हणजे याच्याशी काय होत आहे, तिथं रायमिंग वर्ड जुळत आहे, त्याच्यामुळे त्याला ए द्यायचं आहे. थर्ड वर्ड आहे वाईल्ड. वाईल्ड, आता तो गे किंवा डे या शब्दापेक्षा त्याचं उच्चारण वेगळं आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला त्याला द्यायचं आहे बी. काय द्यायचं आहे, बी. नेक्स्ट वर्ड आहे चाइल्ड. चाइल्ड या शब्दाचं उच्चारण वाईल्ड, याच्याशी त्याचं यमक जुळत आहे आणि त्याच्यामुळे त्याला सुद्धा काय द्यायचं आपल्याला, बी. आणि मग एक्सप्लेनेशन लिहायचं आपल्याला लिहायचं आहे द राईम स्कीम इज AABB. ओके, समजला विद्यार्थ्यांना तुम्हाला. चला, नसेल समजलं तर एक सेकंड एक्झाम्पल आपण इथे घेऊया आणि त्याला आपण इथे बघूया. सेकंड एक्झाम्पल, सेकंड स्टांजा बघा. सेकंड स्टांजाचे लास्ट वर्ड आहे नाईट. त्याला आता फर्स्ट सुरुवात असल्यामुळे त्याला कोणत्या लेटरनी सुरुवात करायची आहे, यस, ए. ब्राईट, सेकंड वर्ड आहे ब्राईट. याचं सुद्धा यमक कशाशी जुळत आहे, नाईटशी. उच्चारण सारखं आहे आणि म्हणून याला सुद्धा काय द्यायचं आहे, ए. या आता तुम्हाला लक्षात येत आहे बघा. थर्ड वर्ड आहे ग्रीन. आता ग्रीनचं उच्चारण वरच्या शब्दांसारखं नाही आहे आणि त्यामुळे आपल्याला त्याला द्यायचं आहे बी, कारण उच्चारण त्याचा वेगळा, यमक त्याच्याशी जुळत नाही आहे, वेगळा शब्द आहे. चौथा शब्द आहे क्वीन. क्वीनचं उच्चारण जुळते का बघा विद्यार्थ्यांना वरच्या शब्दाशी, नाईटशी जुळत नाही. जर नाईट किंवा ब्राईटशी जुळलं असतं तर ए दिलं असतं, पण कशाची जुळत आहे, ग्रीनशी. आपण ग्रीला काय अलॉट केलेलं आहे, बी. बी दिलेला आहे आणि म्हणून क्वीन नाही, ग्रीन, क्वीन, आणि म्हणून यमक जुळत असल्यामुळे तिथे देऊ आपण बी. आणि या स्टांजाची सुद्धा राईम स्कीम झालेली आहे. द राईम स्कीम इज AABB. ओके, बघा
द राईम स्कीम ऑफ थर्ड स्टांजा काय आहे तर यामध्ये सुद्धा वर्ड आहे स्टील. फर्स्ट लेटर आहे तिथे. प्रत्येक स्टांजाची राईम स्कीम ही वेगळी द्यायची असते, नव्याने सुरुवात करायची असते ती. स्टील सध्या तर तुम्हाला लक्षात आलं असेल. कशाने सुरुवात करू? यस, आपण कशाने सुरुवात करू? ए नी सुरुवात असल्यामुळे. चिल बघा स्टील सारखा आहे त्याच्यामुळे त्याला सुद्धा ए. क्लाउड वरच्या शब्दांशी जुळत नाही आहे, तो नवीन शब्द आहे म्हणून त्याला आता काय देऊ ते बी. श्राऊड याचं उच्चारण क्लाउड सारखा आहे, यमक इथे जुळत आहे, क्लाउडला बी दिलं म्हणून श्राऊडला सुद्धा बी देऊया. आणि म्हणून राईम स्कीम कोणती होत आहे? द राईम स्कीम इज ए ए बी बी. ओके स्टुडंट्स, यू कॅन सी हिअर. जसं आता बघूया आपण राईम वर्ड्स अँड स्कीम ऑफ द पोयम. जसं आता याच्यामध्ये एक आणखी यासोबत एक प्रश्न आपल्याला इथे विचारला जातो की या जी पोयमची आहे आपल्याला राईम स्कीम जी आहे इथे द्यायची असते. राईम स्कीम आणि रायमिंग वर्ड्ससुद्धा या पोएमचे आपल्याला विचारल्या जात असतात. आता रायमिंग वर्ड्स कोणते आहे बघा. रायमिंग वर्ड्स आहे रायमिंग पेअर्स किंवा रायमिंग वर्ड्स ज्याला आपण म्हणतो ते आहे. हां सांगा, तुम्ही सांगा. यस, डे गे. रायमिंग वर्ड्स काय असतात की ज्या शब्दांचं शेवटच्या शब्दांचं यमक जुळतं त्यांना आपण रायमिंग वर्ड्स असं म्हणतो. बघा डे गे या शब्दांचं यमक जुळत आहे, यांचं उच्चारण एकमेकांशी जुळत आहे. त्याच्यानंतर वाईल्ड चाइल्ड. ओके, यमक जुळत असल्यामुळे हे आहे या स्टांजामधले रायमिंग वर्ड ज्याला आपण रायमिंग पेअर्स पण म्हणत असतो. आणि राईम स्कीम आहे या स्टांजाच्या अगोदर सांगितल्याप्रमाणे ए ए बी बी. मला वाटतं तुम्हाला खूप छान पद्धतीने समजला विद्यार्थ्यांनो. सेकंड स्टांजाचा बघा रायमिंग पेअर्स आहे नाईट ब्राईट. नाईट ब्राईट, ग्रीन क्वीन. ओके, आणि राईम स्कीम आहे ए ए बी बी. आपण अगोदरच ते बघितलेलं आहे राईम स्कीम काय आहे त्याची तर. ओके, थर्ड स्टांजाचं आहे रायमिंग पेअर्स किंवा रायमिंग वर्ड्स स्टील चिल. स्टील चिल, क्लाउड आणि श्राऊड हे रायमिंग वर्ड्स किंवा पेअर्स आहे. राईम स्कीम आहे ए ए बी बी. तर चला विद्यार्थ्यांनो, आवडलेला असेल तर याला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर माझे नोटिफिकेशन्स पाहिजे नसेल व्हिडिओचे तर त्याला बेल आयकॉनला प्रेस करा तिथे. आणि यानंतर मी जो व्हिडिओ घेऊन येणार आहे तुमच्यासाठी तो आहे ॲप्रिसिएशन ऑफ द पोयम. हे सुद्धा इंग्लिशमध्ये राहणार आहे पण त्याचंसुद्धा मी मराठी ट्रान्सलेशन तुमच्यासाठी करणार आहे. हा व्हिडिओ खास करून आर्ट्स फॅकल्टीच्या म्हणजेच कला शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी बनवलेला आहे, कारण इंग्रजीमध्ये त्यांना काही प्रमाणात अडचणी जाऊ शकतात आणि म्हणून खास हा व्हिडिओ त्यांच्यासाठी बनविलेला आहे. तर विद्यार्थ्यांनो चला पुन्हा भेटूया आपल्या नंतरच्या व्हिडिओमध्ये ॲप्रिसिएशन ऑफ द पोयम. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.